मी पतंजली माधुस्कर, निवृत्त केंद्र निदेशक, आकाशवाणी. माझं MA संगीताचं शिक्षण मॉरिस कॉलेजमध्ये झालं. तो काळ साधारण 1974 ते 76 हा होता. आमच्या वेळेस आम्हाला शिकवणारे जे प्राध्यापक लोक होते त्याच्यामध्ये प्राध्यापक प्रभाकरराव खर्डेंवीस, राजाभाऊ कोगजे, डॉक्टर बाळपुरोहित बाबासाहेब देशपांडे, निर्मलाताई केळकर, मीना राव, श्यामसुंदर खर्डेंवीस असा साधारण स्टाफ आम्हाला शिकवायला होता. मॉरिसचा संगीत विभाग सुरू करून त्याला आम्ही जास्तोपर्यंत ज्या उंचीवर नेऊन ठेवला होता त्याचा मुख्य पिलर प्राध्यापक प्रभाकरराव खर्डेंवीस हे होते. आणि त्याच वेळेस ह्यासाठी त्यांना राजाभाऊ कोगजेंसारख्या प्रतिथयश विद्वान सहकार्याची जोड मिळाली. प्रभाकरराव खर्डेंवीस आणि कोगजे सर या दोघांच्या दूरदृष्टीमुळे मॉरिस कॉलेजच्या संगीत विभागाची लायब्ररी असेल किंवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचं तंत्र असेल, हे सगळं या दोघांनी डेव्हलप केलं. नुकतंच काही काळापूर्वी मॉरिस कॉलेजमध्ये माझी एक दीर्घ मुलाखत ध्वनिमुद्रित करण्यात आली होती. त्यावेळेस मी तिथे गेलो होतो. तर ही जुनी माणसं जरी निवृत्त झाली तरी नवीन लोकही तितक्याच हिरिरीने जे संस्कार आधीच्या प्रोफेसर्सनी केले आणि जी विभागासाठी घडी घालून दिली ती कुठेही न मोडता त्याच्यात हा नवीन स्टाफही भरच टाकत आहे असं दिसून आलं. संगीत विषय जसा शिक्षणासाठी विदर्भात जास्त डेव्हलप झाला तरी संगीत ही कला असल्यामुळे त्याचा परफॉर्मन्सशी संबंध येतोच येतो. त्या दृष्टीने आकाशवाणीसारख्या माध्यमाचा उपयोग शैक्षणिक तंत्रासाठीही केला गेलेला आहे. आकाशवाणीवरनंच संगीताचे पाठसुद्धा प्रसारित झालेले आहेत. मॉरिस कॉलेजमधले स्टाफ्स, लेक्चरर्स लोकसुद्धा आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. प्राध्यापक प्रभाकरराव खर्डेंवीस हे 44 सालापासून तर 53 सालापर्यंत आकाशवाणीवरनं गात होते. तर राजाभाऊ कोगजे सर हे शेवटपर्यंत आकाशवाणीवरनं गात होते आणि ते टॉप ग्रेडचे कलाकार होते. त्या काळी प्राध्यापक प्रभाकरराव खर्डेंवीस आणि राजाभाऊ कोगजे या दोघांचे युगल गायनसुद्धा प्रसारित झाल्याचं ऐकिवात आहे. पुष्कळ वेळा या प्राध्यापक लोकांनी जे आकाशवाणीवरनं कार्यक्रम सादर केले ते कार्यक्रम आम्हाला आमच्या अभ्यासासाठी एक वस्तुपाठ म्हणून सुद्धा सिद्ध झालेले आहेत. पुष्कळ वेळा आम्ही आमच्या सरांना, राजाभाऊ कोगजांना आमच्या अभ्यासक्रमातले राग मुद्दामून आकाशवाणीवरनं गायला सांगायचो आणि आकाशवाणीवर असलेल्या वेळेच्या बंधनात ते अत्युत्कृष्ट पद्धतीने तो राग सादर करीत असत. आजच्याही पिढीतले कलाकार आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत आणि त्यांनीही या माध्यमाचा उपयोग चांगला करून घेतलेला आहे. आज आता मॉरिस कॉलेजच्या संगीत विभागाला जवळजवळ 71 वर्ष पूर्ण होत आहेत. हा सगळा मागचा काळ मागे वळून बघितला असता लक्षात येतं की सुरुवातीला जे रोपटं प्राध्यापक प्रभाकरराव खर्डेंवीस यांनी लावलं त्याचं आज मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आम्हाला दिसतं, ज्याच्यामध्ये त्यांच्या पिढीतल्या बरोबर
आजच्या पिढीतल्या प्राध्यापकांचंही तितकेच आजच्या काळातल्या प्राध्यापकांचंही तेवढंच योगदान दिसून येतं. अशा या संगीत विभागाला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आणि लवकरच या विभागाचा 75वा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा हो ही अपेक्षा.